महत्त्वाची बातमी कोल्हापूरमधून। कोल्हापूरच्या शिरोळमध्ये पंचगंगेच्या पाणी पातळीमध्ये 1 फुटानं वाढ झाली आहे। इचलकरंजीमधील 1700 नागरिकांना स्थलांतरित केल्याची माहिती आहे। शिरोळ, कुरुंदवाड, नृसिंहवाडीमधील काही नागरिकांचे स्थलांतर करण्यात आलंय। पंचगंगेच्या पुरामुळे काही गावांचा संपर्क तुटल्याची माहिती आहे। प्रशासनाकडून नागरिकांना घाबरून न जाण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। साईनाथ जाधव आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। साईनाथ, काय आहेत अपडेट्स? उर्षाला जी आपण जर बघितलं तर गेल्या 2 दिवसापासून पावसाने विश्रांती जरी घेतली असली, कोल्हापूर आणि सांगलीचा ज्यावेळेला पूर ओसरतो हा पूर ओसरल्यानंतर याचा फटका जास्त शिरोळ तालुक्याला मोठ्या प्रमाणात बसत असतो। आपण जर बघितलं ही दृश्य जर बघितली तर इचलकरंजी शहरातील नदीवेश नाका आहे हा। इथून पंचगंगा नदी 3 ते 3.5 किलोमीटर नदी आत आहे। त्याचा प्रवाह आता नागरी वस्तीमध्ये आला आहे। गेल्या 3 दिवसापासून हे पाणी नागरी वस्तीमध्ये उरलं आहे। इचलकरंजी शहरातील जवळजवळ जवळजवळ शिरोळ तालुका आणि इचलकरंजी जवळजवळ 3,500 लोकांचं स्थलांतरित करण्यात आलं आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन सज्ज झालेलं आहे। 2019ला जी काही ठिकाणी जीवितहानी झाली होती, वित्तहानी झाली होती, तसा कुठलाही प्रकार होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासन अक्षरशः कंबर कसून चांगल्या पद्धतीने नागरिकांना रेस्क्यू केलेला आहे। त्यांना सुरक्षा ठेवण्यात आलेलं आहे। आपल्यावर काही पूरग्रस्त नागरिक आहेत इथले या भागातील, काय सांगाल तुम्ही? दरवेळेला पुराचा फटका का बसतो? अलमट्टीतून विसर्ग पाण्याचा जो करतात तो व्यवस्थित पद्धतीने पुढे पाणी सोडत नाही, त्यामुळे आपल्या ह्या शहरांना फटका बसत असतो। त्याचबरोबर मध्ये जे हिप्परगी डॅम आहे त्यातलं पण पाणी पुढे सोडलं जात नाही, त्यामुळे आपल्या या शहराला फटका बसत असतो। यावेळेला त्यांनी सहकार्य केलेलं आहे, त्यामुळे यावर्षी पाणी ज्या प्रमाणात यायला पाहिजे होतं या पातळीला त्या पद्धतीने इथं पाण्याचा चढ दिसत नाही आहे। परंतु आता 4 दिवस झाले पाऊस थांबलेला आहे, तरी पण हे पाणी वाढतच जात आहे, संत गतीनं वाढतच जात आहे।